मिरज तालुक्यातील एरंडोली येथे अनैतिक संबंधातून प्रमोद वसंत जाधव या 32 वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीने मानेवर वर्मी घाव घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती। या खून प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी धोंडीराम लक्ष्मण माने यास अटक केली आहे। प्रमोद जाधव हा तात्यासो पाटील यांच्या शेतामध्ये बैल चरण्यासाठी गेला होता। तो घरी परतला नाही म्हणून भाऊ प्रवीण जाधव आणि त्याचे मित्र त्याला शोधण्यासाठी शेतात गेले होते। त्यावेळी प्रमोद जाधव हा शेताच्या बांधावर पडलेला दिसला। प्रमोद याच्या मानेवर छातीवर कुऱ्हाडीने वर्मी वार करून त्याचा खून झाल्याचे दिसलं। या खुनाची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरू केला। तपासामध्ये प्रमोद जाधव याचं गावातीलच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली। त्या अनुषंगाने तपास सुरू केल्यानंतर प्रमोद जाधव हा एका महिलेबरोबर तात्यासो पाटील यांच्या शेतामध्ये बांधाखाली बसले होते। यावेळी महिलेचा चुलत दीर धोंडीराम माने याने त्या दोघांना एकत्र बसलेलं पाहून संशय घेऊन धोंडीराम माने यांनी फरशी कुऱ्हाडीने प्रमोद जाधव याच्या मानेवर छातीवर वर्मी घाव घालून खून केल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी धोंडीराम माने यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा खून केल्याचं त्याने सांगितलं। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे। काल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंडोली गावी बेडग रस्त्याच्या कॅनॉल जवळील एका शेतामध्ये मृतदेह पडला, बॉडी पडलेली आहे अशी बातमी मिळाली। लागलीच आम्ही स्टाफसह तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी गिल्ला सर यांच्यासोबत तात्काळ स्पॉटवर पोहोचलो। सदर ठिकाणी पाहिले असता प्रमोद जाधव राहणारे एरंडोली याच्या मानेवर, छातीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून झालेला होता। याच्या अनुषंगाने खास बातमीदाराकडून बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही गावातीलच धोंडीराम माने या संशयितास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता हा चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेला आहे। अधिक तपास करीत आहोत।